हरये नमः हरये नमः हरये नमः। अश्वत्थामा बलिर्व्यासो अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषणाः कृपाः परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनाः सप्तैते चिरंजीविनाः। यानंतर येतं परशुरामांचं आख्यान, त्यानंतर येतं खट्वांग राजाचं चरित्र, गंगा अवतरण कथा आणि प्रभू श्रीरामचंद्रांचं चरित्र। आपल्याकडे ज्या पुस्तिका आहेत त्या पुस्तिकेमध्ये 13व्या क्रमांकाचा जो श्लोक आहे तो कुणीही जोरात म्हणायचा किंवा सगळ्यांनी मिळून जर जोरात म्हणालात तर आणखीन जास्त छान। रामकथा आपल्याला पूर्ण नाही घेता येणार आहे वेळेअभावी। 13व्या क्रमांकाचा श्लोक जोरात सगळ्यांनी मिळून म्हणायचा। मिळाला का सगळ्यांना? 1 2 3।
प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. आदौ राम तपो वनादिगमनम. सगळ्यात पहिल्यांदी भगवंत हे तपोवनामध्ये गेले. कुणाच्या आज्ञेवरून गेले? पित्याच्या आज्ञेवरून गेले. आता तो पूर्ण रामायणाचा कथाभाग तुम्हाला माहितीये, कैकेयीने काय मागितलं, कोणते वर मागितले त्यानुसार. बरं, तिथे गेल्यानंतर राम, लक्ष्मण, सीता तिघही जण होते आणि कुटीमध्ये राहत असताना सीतेने एक काय बघितलं होतं? मग ते सोन्याचं हरिण होतं का? कोण होतं ते? हे आपल्याला माहितीये, प्रभू श्रीराम असेल का? राक्षस माहिती नव्हतं का? माहिती होतं. पण हे रामायण आमच्यासाठी घडवलेलं आहे. आणि सीता ही ऐश्वर्य संपन्नतेमध्ये लहानाची मोठी झालेली, ती पतीकडे हरणाला मारून त्याचं कातड मला द्या असा हट्ट करणारी स्त्री असणार का? आम्हाला जर सांगितलं की या महिन्यामध्ये नाही पुढच्या महिन्यामध्ये देतो, आपण गपचूप असतो की नाही? आपण काय श्रीमंताच्या घरच्या आहेत का? नाही, तरी आपण ऐकतो की नाही? ऐकतो की नाही? मग आता ती तर एवढ्या गडगंज श्रीमंतीमध्ये लहानाची मोठी झालेली, ती म्हणेल का प्राण्याला मारा आणि मला त्याचं जे कातड आहे ते मला द्या? नाही म्हणणार. पण ही प्रवृत्ती जी आहे, म्हणून मी सांगितलं की आपलं जे भागवत आहे ते व्यक्ती रूपाने नाही ऐकायचं, तर वृत्ती रूपाने ऐकायचं आहे. मग आता तिने काय केलं की तो हट्ट केला. कशासाठी हट्ट केला? पुढचं रामायण घडण्यासाठी, की जेणेकरून या पृथ्वी तलावर जो भगवत भक्त होता, शंकराचा एकमेव भक्त होता, त्याच्या इतकी भक्ती कुणीही केलेली नाही असा तो दशानन रावण, 10 तोंडाचा होता म्हणून तो रावण, तो इतका भगवत भक्त होता. पण त्याच्यामधली जी आसक्ती आहे ती राक्षसी प्रवृत्तीची, ती घालवण्यासाठी म्हणून हे पुढे सगळं घडत गेलं. मग काय झालं? हत्वा मृगम कांचनम, त्याला मारण्यासाठी, त्याची हत्या करण्यासाठी. बरं, तो एकटा गेला, पण त्या मारीचीने काय केलं? लक्ष्मणा वाचव, लक्ष्मणा वाचव, धावा केला. मग धावा, आता इथे स्त्री प्रवृत्ती कशी आहे त्याच्यावर प्रकाश टाकलेला आहे. कोणतीही स्त्री आपल्या पतीवर जेव्हा संकट येतं तेव्हा तिला आजूबाजूचा सगळीकडे अंधार दिसतो. मग आतापर्यंत जो लक्ष्मण तिच्या धाकट्या भावासारखा होता, तिच्यावर निरतशीय प्रेम करणारा, काळजी घेणारा, तिला देव मानणारा होता, पण आज एक स्त्री अपशब्द बोलते त्याला, आणि अशा पद्धतीने बोलते की ते त्याला जीवे मारण्यापेक्षाही जास्त त्रासदायक बोलते. पण त्याच्यामध्ये होतं तिचं पतिप्रेम, आणि तिथे ती अविवेकी झाली होती. दोन्ही भूमिका आहे त्याच्यामध्ये तिच्या बोलण्यातल्या. पतीबद्दलच्या काळजीमुळे बोलतीये, आणि दुसरी म्हणजे तिला क्रोध निर्माण झाला होता, आणि जिथे क्रोध जन्माला येतो तिथे विवेक नष्ट होतो. आत्मानात्म विवेक तिचा नष्ट झाला होता, म्हणून तिने अद्वा तद्वा बोलल्या गेले. आणि मग काय झालं? वैदेही हरणम. मग रावण आला. बरं, रामाने रावणाला मारलंही नसतं. रावणाच्या बुद्धिमत्तेचं रामाला ज्ञात होतं, रामाला माहिती होतं की तो किती बुद्धिमान आहे. पण रामाने रावणाला मारण्याचं आणखीन एक सगळ्यात सबळ आणि मोठं कारण आहे. काय? रावण आला, जसा आला तसा जर सीतेला उचलून नेला असता तर त्याने एखाद्या वेळेस त्याला माफही केलं असतं, कारण ती खरी सीता नेलेलीच नव्हती. माफही केलं असतं किंवा समजून सांगितलं असतं, ज्ञान दिलं असतं, नाही वाटेल ते केलं असतं. पण रावणाला मारण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे तो साधूचा वेश घेऊन आला होता, म्हणून त्यांनी साधू या प्रवृत्तीला कलंक लावला, म्हणून रामाने रावणाला मारलं. आणखी नाही,
जटायू मरणम. आता रावण घेऊन चालला होता, खोटं बोलला, घेऊन चालला. जाता जाता जटायू मरणम, जटायूला का मारलं तर सीतेला सांभाळण्यासाठी, सीतेचे प्राण वाचवण्यासाठी, सीतेला रक्षण म्हणून रामाच्या राज्यामधले पशु पक्षी सुद्धा सत्वशील होते, प्रयत्नवादी होते, हे दाखवण्यासाठी. आणि जटायू मरणम, जटायूचं मरण का झालं? कारण जटायूला तिथे बोलता आलं नाही, माणसानी कुठे कसं बोलावं हे त्या जटायूला कळालं नाही. जटायूने रावणाला विचारलं, तुझा प्राण कशामध्ये आहे? रावणाने खोटं सांगितलं, डाव्या पायाच्या अंगठ्यामध्ये खोटं सांगितलं. आणि जटायूला त्यांनी विचारलं, तुझे प्राण कशामध्ये आहेत? जटायूने त्याला खरं सांगितलं, माझे प्राण माझ्या पंखामध्ये आहेत. रामानी हे दाखवून दिलं की जटायूचं मरण का आलं, तर जटायूला रावणाशी खोटं बोलायला पाहिजे होतं, तर तो तिथे खरं बोलला. आणि रावणाने जटायू सारख्या भक्तासमोर खरं बोलायला पाहिजे होतं, तर तो तिथे खोटं बोलला. आणि जटायूला तो विवेक साधता आला नाही, म्हणून जटायू मरणम. पुढे सुग्रीव संभाषणम. दोन भावांचं जेव्हा भांडण झालेलं होतं, त्या भांडणामुळे त्यांनी सुग्रीवाला आपलंस नाही केलं, तत्वानुसार आपलंस केलं. सुग्रीवाने काय झालं होतं, सुग्रीवाची पत्नी वालीनी हरण करून घेतलेली सगळं राज्य स्वतः हिसकावून घेतलं आणि सुग्रीवाला हाकलून दिलं होतं. मग सुग्रीवाच्या पत्नीसह जर हाकलून दिलं असतं तर त्यांनी वालीला मारलं नसतं. म्हणून वाली निग्रह आणि मग लंकेचं दहन झाल्यानंतर पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतद्वी रामायणम. जेव्हा सनक सनंदन सनातन सनत कुमार हे चौघजण या दोघांकडे, जय आणि विजयकडे, हे भगवंताला भेटायला आले होते. तेव्हा या जय विजयनी यांना अडवलं. या चौघांनी या दोघांना शाप दिला की तुम्ही 3 जन्म राक्षस योनीमध्ये जाल. भगवंतानी येऊन सांगितलं, यांच्या 3ही जन्मामध्ये मी यांचा उद्धार करेल. यांचा पहिला जन्म झाला तो हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. हिरण्याक्षाचा उद्धार केला भगवंतानी वराह अवतार धारण करून, आणि हिरण्यकश्यपूचा उद्धार केला नरसिंह अवतार धारण करून. हेच जय आणि विजय आता या योनीमध्ये आले, ते रावण आणि कुंभकर्ण. भगवंतानी त्यांचा उद्धार केला राम अवतार धारण करून. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. आता या 3ऱ्या जन्मामध्ये हे दोघ जण पदार्पण करणार आहेत. म्हणून आता पुढे भागवतामध्ये परीक्षित राजाला शुक महामुनी सांगतायत तो चंद्रवंशाबद्दल. ज्यांना ज्यांना म्हणजे सगळ्यांनाच पाठ आहे, गीता सगळ्यांनाच पाठ आहे, हा श्लोक तर सगळ्यांना पाठ आहे. त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना पाठ आहे त्या प्रत्येकाने जोरात म्हणायचा. सोपा श्लोक आहे, यदा यदा धर्मस्यचा, सगळ्यांना माहिती आहे. 1 2 3. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जेव्हा द्वापर युगामध्ये कंस, शिशुपाल, दंतवक्र, जरासंध, दुर्योधन हे आदी दुष्ट राजे होते, त्याबरोबरच चाणू, रघासूर, बकासूर, वृषभासूर, धेनुकासूर, कैशी, दैत्य असे दुष्ट दुर्जन, त्यांच्यामुळे पृथ्वी पीडित झाली होती. यदुवंशात वसुदेव आणि देवकी यांच्या पोटी भगवंत अवतार घेणार
हे त्यांनी सांगितलं. सुमारे जवळजवळ निश्चित नाहीये, जवळजवळ 5184 वर्षापूर्वी हे द्वापार युगात घडलेली ही घटना. मथुरा नगरीचा भोज राजा कंस म्हणजे हा उग्रसेनाचा मुलगा. बरं, हे यांचं आणखीन जर मागे जायचं तर पहिला अहुका, याचं नाव अहुका. अहुका याचे 2 मुलं, उग्रसेन आणि देवक. उग्रसेनाची मुलगी अक्रूराला दिली आणि देवकाची मुलगी वसुदेवाला दिली. आणि वसुदेवाला देवकी दिली. विवाह प्रसंग उत्कृष्ट रीतीने पार पडला. कंसाचं आपल्या बहिणीवर अतिशय प्रेम होतं. देवकीच्या लग्नामध्ये कंस अतिशय झटला, खूप प्रयत्न केले, खूप कामं केले, सगळं काही केलं, कारण देवकी त्याची अतिशय लाडकी बहीण होती. आणि आता तिची पाठवणी करायची वेळ आली. त्यावेळेस तो म्हणाला, सारथ्य मी करणार, रथाचं सारथ्य मी करणार. आणि आता वरात निघालेली आहे. तुमच्या आमच्या सगळ्या जणी, आपण कशा सगळ्या सारख्या आहेत की नाही, कुठंतरी काहीतरी चाललं की पटकन पुढे येऊन बघतो काय चाललंय, की वरात चालली का काय की. आणि गच्चीवर जर असू तर गॅलरीमध्ये येऊ, गच्चीवर राहत असू तर गॅलरीमध्ये येऊ. अशा तुमच्या आमच्या सारख्या सगळ्या स्त्रिया बघत होत्या. काय बघत होत्या तर हा कंस रथाचं सारथ्य करत होता. कंस हा देवकीचा कोण होता? भाऊ होता. आपल्यासारख्या साध्या बोळ्या बायका एक सुरात एकमेकींना म्हणत होत्या, बाई काय देवकीचं नशीब, एवढं लग्नामध्ये कामच्या काम केलं आणि भाऊ कंस रथ हाकायला. बाई मी तर म्हणते भाऊ असावा तर काय हुशार आहे हो. भोसे गावातली प्रत्येक स्त्री हुशार आहे, एक जण म्हणली नाही कंसासारखा म्हणून. आणि मला ना तुमचं एका गोष्टीचं फार कौतुक वाटलं, ते रोज बोलायचं राहून चाललं. बऱ्याच गावी गेल्यानंतर या ज्या पुस्तिका असतात ना, या पुस्तिकांना कोणीतरी असं करतं, कोणीतरी असं करतं, कोणीतरी असा गुंडाळा करतो, इतकं विचित्र खेळतात, नाही तर याचे कोणीतरी मुडपतात, असं 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 करून. इथे मी बघितलं एकानेही पुस्तिकेला डिस्टर्ब केला नाही, बरोबर हातामध्ये घेतात, वाचतात, ठेवतात. एकही पुस्तिका फाटलेली दिसली नाही का घडी केलेली दिसली नाही. व्यवस्थित सगळ्यांनी पुस्तिका सांभाळली, कारण हे काय आहे, चतुश्लोकी भागवत आहे. जसा हा ग्रंथ आहे तसा हा एक प्रकारचा छोट्या स्वरूपातला ग्रंथ आहे. आणि हा तुम्ही सगळ्यांनी खूप व्यवस्थित हाताळला तर मला खूप छान वाटलं. आणि असंच छान त्या सगळ्यांना वाटलं. कसं? भाऊ असावा तर. आता देवांनी विचार केला, असं जर याचं कौतुक झालं तर कसं होईल? यदा यदा हि धर्मस्य, आता कसं होईल? नको म्हणे, आता तदात्मानं सृजाम्यम, कधी येऊ? मग विचार केला आणि लगेच आकाशाची वाणी सांगतसे कंसा, मनी भरवासा या बोलण्याचा. 8 वाजो पुत्र वधील तो तुझसे, ऐकोनिया मानसे क्रोधा वला. असे काय केस पकडले म्हणताल आणि देवकीला त्या रथातून खाली आपटलं आणि अशी तलवार मारणार. तितक्यात वसुदेव समोर आले. वसुदेव म्हणजे अतिशय सात्विक वृत्तीचे, शांत प्रवृत्तीचे वसुदेव समोर आले आणि म्हणतात, कंसा
स्त्री हत्येचं पातक डोक्यावर घेऊ नको. शांततेने बोलले. का बोलले? त्याच्या हातामध्ये होतं शस्त्र, आणि ज्याच्या हातामध्ये शस्त्र आहे त्याचा विवेक थाऱ्यावर नसतो. म्हणजे क्रोधाग्नी भडकलेला आहे आणि क्रोधाच्या वेशामध्ये काहीही होऊ शकतं. शांतपणे बोलले, वसुदेवा मारू नको, स्त्री हत्या करू नको. आणि आता फक्त ती तुझी बहीण नाही तर ती माझी पत्नी आहे, म्हणून तिचं संरक्षण करणं माझं कर्तव्य आहे. मग आता मारायला आला, पण यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन तो थोडा शांत झाला. कारण का? स्त्री हत्येचं पातक होणार होतं, म्हणून शांत झाला. आणि मग त्याने सांगितलं की आकाशवाणी ऐकली नाही का? वसुदेव म्हणतात, आकाशवाणी मी ऐकली, तू ऐकली नाही का? आकाशवाणीमध्ये काय सांगितलं? हिचा 8वा पुत्र मारणार आहे, ही मारणार आहे का? मग हिला मारू नको. तो म्हणतो हिलाच मारलं म्हणजे मग 8वा येणारच नाही ना. वसुदेवांनी शांत चित्ताने सांगितलं, हिचा 8वा पुत्र मी तुला आणून देईल. नवे नवे हिचा प्रत्येक पुत्र मी तुला आणून देईल. काय बलिदान आहे आणि काय विवेक आहे. मग झालं, सुटका केली आणि बंदी शाळेमध्ये घातलं आणि झालं. वेळ जात नाही, कारण भागवताची वेळ खूप पुढे गेलेली आहे, त्याच्यामुळे फार सविस्तर घेता येत नाही. बघता 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 पहिल्या मुलाचा जन्म झाला. बंदी शाळेमध्ये होते आणि बाळ जन्मल्याबरोबर देवकीला आनंद झाला. बघतीये, प्रेमाने जवळ घेणं. वसुदेवांनी ओढून घेतलं. नाही देवकी, माया करू नको. घेतलं आणि घेऊन आले ते कंसाकडे. कंसाकडे घेऊन आले आणि कंसाने त्याला हातात घेतलं. त्याच्याकडे फार प्रेमाने बघतोय आणि कंस म्हणतो, मी मामा झालो याचा? हो कंसा, तू याचा मामा? मी मामा आहे? हो मामा आहे. काय गोड आहे लेकरू, काय छान आहे. प्रेमाने हात फिरवला आणि वसुदेवांजवळ देऊन टाकला. आता वसुदेवांना कळे ना की आता याने तर हा पुत्र देऊन टाकला. देऊन टाकल्यानंतर घेऊन तर आले, हिला आनंद झाला की आपला पुत्र वापस आला. वरतून बघितलं, लगेच देवर्षी नारद, नारायण नारायण नारायण. बरं नुसते नाही आले, अष्टदल कमल घेऊन आले. हे झेंडूच आहे बर का. अष्टदल कमल घेऊन आले, म्हणजे 8 पाकळ्या असणार कमळाचं फूल घेऊन आले येता येता. आणि कंसाकडे आले. बघतात, अरे कंसा काय आनंदी आहे, काय झालं? मामा झालो मी, मामा झालो. मामा बनवणं वेगळं आणि मामा होणं वेगळं बरं का. मामा झालं म्हणे, आनंद झाला. म्हणे बाळाला बघितलं? हो बघितलं ना, फार छान आहे हो, देवकीचा पुत्र खूप छान आहे. कुठे? देऊन टाकलं. देऊन टाकलं? हो. म्हणे ते आकाशवाणी, हो आकाशवाणीमध्ये काय सांगितलं होतं? 8वा सांगितलं होतं. कमळाचं फूल त्याच्या समोर धरलं आणि कंसा याच्या पाकळ्या मोज, हे कमळ आहे बर का. म्हणजे मनातल्या मनात धरायचं बर का. तुम्ही म्हणाल यांचे चष्मा तर दिसतोय, झेंडूला कमळ कसं म्हणतात. आपल्याला काल्पनिक घ्यायचंय. पाकळ्या मोज, 1 2 3 4 5 6 7 8. आता ही झेंडूची पाकळी, आता ही कमळाची पाकळी, ही बदलली. जी पहिली होती ती आता 8वी झाली. पहिली पाकळी दिशा बदलली की 8वी झाली. म्हणजे पहिला पण 8वा, म्हणजे 8वा म्हणजे पहिला, म्हणजे मी त्याला मारू? नारायण नारायण ना. ब्रह्म हत्येचं पातक स्वतःवर कशाला घेतील. कळ लावली, निघून गेले. 1 2 3 4 एका पाठोपाठ 6 पुत्र मारले. 6 पुत्र मारल्यानंतर 7वी पण आली. पण
सातवं जे आलं तो गर्भ गळाला. असं म्हणतात गर्भ गळाला, पण तो गर्भ गळाला नाही, तो प्लांटेशन केला. तेव्हापासून हे ज्ञान, हे विज्ञान, हे प्रयोग तेव्हापासूनचे आहेत. बच्चे कंपनी सगळे तरुण लोक ऐकणारे आहेत ना, आत्ता प्लांटेशन होतं ते नाही आहे, तेव्हापासून आलेलं आहे. आमच्याकडचं विज्ञान हे आम्ही आता परदेशातून मागवतो, पण आमच्याकडचं विज्ञान हे फार पूर्वीपासूनच आहे. म्हणून आता परदेशी लोक हे भारतीय संस्कृतीचे ग्रंथ वाचन करतात, मनन करतात, चिंतन करतात, स्मरण करतात. आणि म्हणून कित्येक ठिकाणी श्रीकृष्ण जपामध्ये इतके काही लोक परदेशी तल्लीन झालेले आहेत. पण भारतीयांना जर भगवंताचं नाव घ्या म्हणलं तर लाज वाटतेय. हे प्लांटेशनचं तेव्हापासूनच ज्ञान आहे. रोहिणीच्या गर्भामध्ये हा गर्भ नेऊन ठेवला आणि ती घाबरायला लागली. असं कसं, ते तर इथे नाहीयेत. आणि मग आकाशवाणीने सांगितलं की हा वसुदेवांचाच गर्भ आहे आणि तिला गोकुळामध्ये ठेवलेलं होतं संरक्षणासाठी म्हणून. आता झालं, कंसाकडून 6च मुलं मारली गेली, पुढची 2 मारली गेली नाही. का तर पौराणिक इतिहासात महाभारतामध्ये ही 6 मुलं म्हणजे षडगर्भ होती. आणि ही काल नेहमीचीच मुलं पूर्वीच्या अवतारातील इथे कशी जन्माला आली, तर ही 6 मुलं हिरण्यकश्यपूच किंवा ते आजोबांचं न ऐकता भगवंताचं ध्यान करत होते, देवाची पूजा करायचे. देव प्रसन्न झाले की ध्यान झालं पाहिजे. मग त्यांना विचारलं की काय पाहिजे, ते म्हणाले आम्हाला मरण नको. पण तसं होणं शक्य नाही. आणि हिरण्यकश्यपूला जेव्हा हे समजलं तेव्हा तो म्हणाला माझा नियम आहे की देवाची पूजा करायची नाही, पण तुम्ही जरी देवाकडून वर मागून घेतला तरीही पुढे का होईना हे षडगर्भ मीच मारणार, मीच मारणार. आणि पुढच्या जन्मी हा कालनेमी म्हणजेच कंस झाला आणि कंसानी हे षडगर्भ मारले. आता हे 7वं ते तिकडे गेलं आणि हिचा गर्भ गळाला म्हणून समजलं. आता 8व्यांदा ही परत गरोदर आहे हे जेव्हा कंसाला समजलं तेव्हा कंसाला 8व्याचा ध्यास लागला. आपण फुलं अक्षत वाटणार आहेत का? सांगितलं होतं का मी फुलं अक्षत वाटा म्हणून? अक्षता वाटा, फक्त फक्त अक्षता वाटा ना. वाटीमध्ये घेऊन या अक्षता, गुलाल आणि म्हणजे मी सांगेपर्यंत अक्षताचं प्रयोजन होईल, कारण मी काल फुलं आणि अक्षता सांगितलं नव्हतं. हा चालेल ना, चालेल. मग आता इकडे देवकीला 8वा गर्भ राहिला आणि आपण म्हणतो बघा डोहाळे लागतात. मग तिला विचारल्या चाललं होतं की काग तुला काय वाटतं? ती म्हणते या वेळेसच्या डोहाळ्यांमध्ये शौर्य, धैर्य, पराक्रम, शक्ती हे माझ्या डोळ्यासमोर येत आहे. फक्त जिंकणार, फक्त यश मिळणार, फक्त सत्यता वाढणार, फक्त पराक्रम वाढणार. आणि तिचे डोहाळे हे शौर्य, धैर्य, सत्यतेचे होते. तेजपुंज दिसत होते. जसं जसं इकडे हिचे डोहाळे वाढत होते, जसा जसा कालावधी वाढत चालला होता, तसं तसं या कंसाच्या मनामध्ये एकच विचार चालला होता, 8वा, 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 8व्याचा आठव. याच्याही मनामध्ये सारखा घर करून चालला होता. याला दिवस रात्र प्रत्येक क्षणाला असं वाटतं की कुणीतरी येणार आणि मला मारणार, कुणीतरी येणार मला मारणार. भीती वाटतेय. कोणत्याही गोष्टीमध्ये त्याचं लक्ष लागत नव्हतं. खाणं पिणं सगळं काही असून त्याला अंगी लागत नव्हतं. सातत्याने एक आपण ज्याला धसकी घेतली म्हणतो तशी त्याची अवस्था झाली होती. भीती वाटत होती. कोणत्याही गोष्टीमध्ये त्याचं लक्ष लागत नव्हतं. आणि आता आता जवळजवळ तिचा महिना भरत येतोय आणि महिनाभरात येताना विचार करतीये की आता पुढे काय होणार, काय होणार. आणि
एक दिवस देवकीचा आता हा 8वा महिना लागलेला. ही वसुदेवाची जी दुसरी पत्नी आहे ती रोहिणी नंदबाबांकडे आहे आणि हिचा 8वा महिना जो सुरू झाला त्यावेळेस रात्रीच्या वेळेस, कारण का इकडे चंद्र रागवलेला होता, कारण भगवंतानी पहिला अवतार कधी घेतला होता? भर दुपारी 12 वाजता घेतला होता, म्हणून चंद्राला पाहायला मिळाला नाही. चंद्र भगवंतावर रुसला होता. भगवंत म्हणाले, चंद्रा रुसू नको, मला सगळ्यांना यथायोग्य न्याय द्यावा लागतो. या जन्मामध्ये जरी मी भर दुपारी 12 वाजता आलो ना, तरी पुढच्या जन्मामध्ये रात्री 12 वाजता येतो मी, काळजी करू नको. आणि आता मध्यरात्र लगेच आनंदी आनंद लावायचा मी बोलेपर्यंत. नारळ आहे ना? नाही लगेच घेऊ ना. 6 वाजले. 6 वाजले नाही. बर, तर आता अष्टमीची मध्यरात्र आहे, 8वा महिना आहे, 8वा गर्भ आहे, अभिजित नक्षत्र आहे, विजयी मुहूर्त आहे, पण वेदना अजिबात नाहीत. आणि वेदना नसताना देवकीच्या समोर अयोनी असा एक प्रकाश प्रगट झाला आणि भगवंताचा जन्म झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. पाळणा हलवा. पाळणा ज्यांना म्हणायचं आहे ते म्हणा. सोडीला बाळा झुले, सोडून वेळा बंद सोडीला बाळा झुले. गोकुळामध्ये श्रीकृष्णाला आनंदाच्या घरी आनंद झाला. गोड्या तोराने शिकरी बांधे तू बाळा झुले झू. गोड्या तोरणे शिकरी बांधती जुबाळा. तिसऱ्या दिवशी त्रिगुणामूर्ती दत्ताची छाया बालकावती. करुणी पूजा ओवाळू आरती जुबाळा जुरे जू. करुणी पूजा ओवाळू आरती जुबाळा जुरे जू. चवथ्या दिवशी माझे वादंत्री ताशानं बंद उत्साह करती. सर्वांच्या मुखी कृष्ण हा शब्द त्याच्या छंदाने नाचे गोविंदा जुबाळा जुरे जू. त्याच्या छंदाने नाचे गोविंदा जुबाळा जुरे जू. 5व्या दिवशी पात्रा पूजन बांधिल्या फुलवार वाट्या तोरण. सरी बिंदल्या पैरण. खिरी भरणी ताटे देवडी वाढून जुबाळा जुरे जू. खिरी भरणी ताटे ठेवली वाढून जुबाळा जुरे जू. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि या बाळाला लगेच उचललं. बाळाला लगेच उचललं. कृष्णाच्या घरी कुरुर लगेच कृष्णाला लगेच बाळाला उचललं आणि घेऊन गेले. मध्यरात्र होती. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ भागवत तुकाराम
हे थोर होऊन गेले संत अण्णा पाटलांचं नाव घेते जागृती ताईच्या भागवत कथेनिमित्त. आणखीन कोणाला घ्यायचा असेल उखाणा उत्स्फूर्तपणे? इंद्रधनुष्याचे रंग रम्य मनोहर साप अण्णा पाटील आहेत माऊलीच्या समाधी सोहळ्यात. शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांनी करून घेतली त्यांच्या घरची सून आणि 47व्या भागवत सप्ताहामध्ये आज झाला कृष्ण जन्म. जगदीश रावांचं नाव घेते भागवत चिंतनामध्ये संपूर्ण जाहो आजन्म आजन्म. रामकृष्ण. घ्या 3 झालेत, 2 घ्या अजून. बाकीच्यांना द्या, बाकीचे कोणी घ्या ना, पटपट घ्या ना. बाग लागली परोपरे आज झाडे तरोतरे आंब्यान मांडल्या कोया हंजिराले खाया टरबूज लागले पिकाय कवट आंबट मोसंबी गोड साखर ककडीचा गाळवा साखरच्या हिरवा काय मागवा फणस मागवा काजू मागवा द्राक्षी मागवा द्राक्षेचे गड काशी अनारते आपटेत गोड चकोन केल्या पुडी कलंगड्याची गोडी डाळे माले रसात तुम्ही जावा उसात बोर जांभळा आणा खिशात ओला नारळ करून द्या त्यात साखर भरून द्या माझी ओला नारळ करून द्या त्यात साखर भरून द्या कुठतर नौकर दारा माझी साडी पैदा करा माझ्या दारात आंब्यात झाड त्याची सावली डेरदार त्या सावलीला राहीन माहेरला जाईन माझं माहेर बेगमपुरी मला दिलं मोठ्या घरी अंगावर डागिनं नाना परी नेसते गुलाबी शारू उदरीच्या चोळीला देते हरभरेवडी गाठ काय सांगू धन संपत्तीचा थाट खोल्यात खोल्या 7 खोल्या 7 खोल्याला 7 कुलप 7 कुलपाला 7 खुल्या 7 कुलपाला 7 किल्ल्या घेतली किल्ली उघडली देवघराची खोली देवघराच्या खोलीत आळबीत आळबीतीला पडबीत पडबीतीला कपाट कपाटात मोती कारभार दिला मामांजीच्या हाती स्वयंपाक खोलीत मागवली लाईटची बत्ती स्वयंपाकाला आचारी धुण्याला परटीन भांड्याला बाय काचमर नाणी पाणी आणतो नाना कोळी स्वयंपाक झाला परोपरी बोलवण्याशी गेली मोहन माडी उतरून आली सरोसरी अनादन कोथिंबिरी भरा भरा वाटा सरासरा चन्नाचा पाट टाकते बसाय फिरकीचा तांबे ठेवते पुढं चांदीच्या ताटात चौपदरी चपातीची गडी शेव भजे आंबडल्या खिरी चिवड्याला तिकड झालं भारी लिंबू तळायची आठवण नाही परत करते 7 जलमी 7 वाट्या आधी वाढते लसूण पात परत वाढते राळ्याचा भात परत वाढते लकुल भात परत वाढते फोडणीचा भात परत वाढते तुपातला शिरा सुंदर आमटीचा फुलका मारा सुंदर आमटीचा फुलका मारा परत करते 12 प्रकारच्या 12 भाज्या शेंग शेवग्याची शेंग घेवड्याची शेंग चवाळीची शेंग गवारीची शेंग टक्कू चवाळीची त्यापेक्षा करा गोळची गरगरवटून मेथीची भाजी मोकळी लिंबाचं लोणचं आंब्याचं लोणचं जेवण झाले थाटात संगदती तंगमालात पलंग पंगावर गादी गादीवर घड्या घड्याच वाजल्या 2 जमा करायची झाली आठवण हसते गाला सांगते म्हणा चूक झाली माफी करा एवढी गोष्ट लक्षात धरा राज्य दिले भरिता कालिदास पाटलांचं नाव घेते खास जागरूकता करता सर्वांना ठेव देवराया मागणी हे आमुचे तुझ्या पाया ठेवसे करी सदा हा कुशाल तरी मागू दे ते आम्हाला मिळेल नसो कपड्यांची कुणालाही वाण मिळो सर्वांना पुरेशे मकान दिवा बत्तीला कधी न पडो खंड आयुष्य लाभू दे घरधनाला उदंड 5 पांडव 6 द्रौपदी सती अशोकराव पती मी त्यांची सौभाग्यवती. एक दिवस याच्यासाठी ठेवा हर बारीक बारीक मोती कानातील कोडीला अवनुभर पाटलाचं नाव घेते जागृतताच्या जोडीला. पहा बरं कृष्ण जन्माने किती मजा आणली एकदम. आणि कोण आलेले आहेत आता आपल्यामध्ये भगवंत आलेले आहेत आणि वसुदेवांनी आपलं कर्तव्य लगेच बजवायला सुरुवात करणार तर भगवंतानी सांगितलं की मला इथे ठेवू नका मला ताबडतोब गोकुळामध्ये नेऊन सोडा. पोटचं पोरग सोडून द्यायचंय. बघा आता देवकीचा धीर असा हे व्हायला लागला
आता मुलाला देऊन कसं टाकायचं? तेव्हा वसुदेवांनी सांगितलं, भगवंताची जी आज्ञा आहे त्याप्रमाणे करायचं. कारण भगवंताने आधी शंख चक्र गदा पद्म या ह्याच्यामध्ये दर्शन दिलं, मग बाल्यावस्थेमध्ये आले आणि टोपलीमध्ये बसले. ती टोपली डोक्यावर घेतली, हातापायातल्या बेड्या सुटल्या. आता हे भागवत आम्हाला वृत्ती रूपाने जे ऐकायचं म्हणलं ना, ते इथं आहे. असा जन्म म्हणजे कृष्ण जन्मला आणि मेला आणि आला, हा भाग भावनेचा आहे. पण ज्ञानाचा भाग, तत्वज्ञानाचा भाग असा आहे की भगवंताला जेव्हा डोक्यावर घेतलं तेव्हा हातातल्या आणि पायातल्या साखळ दंड्या तटा तुटून पडल्या. याचा अर्थ काय आहे? तर जेव्हा ब्रह्म आपल्या जवळ असतं, ब्रह्माला जवळ आता हा ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव नाही, ब्रह्म जेव्हा जवळ येतं तेव्हा बंधन मुक्त होतं. ब्रह्म डोक्यात आहे, डोक्यावर आहे. मग आता आम्हाला काय करायचं? आता आम्हाला ब्रह्म दिसतंय का? आता आम्हाला ब्रह्म दिसत नाही. आता आम्हाला तो जो ब्रह्म आहे, ते जे ब्रह्म आहे ते ब्रह्माचं नाव फक्त माहिती आहे आम्हाला. मग ब्रह्माचं नाव आम्हाला माहितीये, तर आम्हाला आमच्या डोक्यामध्ये, चित्तामध्ये, विचारामध्ये फक्त आणि फक्त जर ब्रह्म ठेवायचं असेल तर त्या कृष्णाचं अष्टक म्हणायचं आणि मग हे ब्रह्म आम्ही आमच्या चित्तामध्ये ठसावून घेतल्याचा विचार करायचा आणि मग आपल्या सेवेला पूर्णविराम द्यायचा. मंडनं समस्त पाद खंडनं स्वभक्त चित्तरंजनं सदैव नंदनंदनं सुपिच्छ गुच्छ मस्तकं सुनाद वेणुं. पेज नंबर 4. अनंग रंग सागरं नमामि कृष्णनागरं मनोज गर्वमोचनं विशाललोचनं विधूत गोपशोचनं नमामि पद्मलोचनं करारविन्द भूधरं स्मितावलोक सुन्दरं इंद्रमादनारणं नमामि कृष्णवारणं कदम्बसून कुण्डलं सुचारुगण्डमण्डलं व्रजाङ्गनैकवल्लभं नमामि कृष्णदुर्लभं यशोदया समोदया सगोपया सनन्दया युतं सुखैकदायकं नमामि गोपनायकं सदैव पादपङ्कजं मदीयमानसे निजं दधान मुक्तमालकं नमामि नन्दबालकं समस्त दोष शोषणं समस्त लोकपोषणं समस्त गोपमानसं नमामि नन्दलालसं भुवो भवार्तारकं भवाब्धिकर्णधारकं यशोमती किशोरकं नमामि चित्तचोरकं दृगन्तकान्त सदालि संगिनं दिने दिने नवं नवं नमामि नन्दसम्भवं गुणाकरं सुखाकरं कृपाकरं कृपापरं सुरद्विषेनिकन्दनं नमामि गोपनन्दनं नवीन गोपनागरं नवीन केलिलं पटं नमामि मेघसुन्दरं तडिप्रभालसत्पटं समस्त गोपनन्दनं मृदम्बुजैकमोदनं नमामि कुञ्जमध्यगं प्रसन्नभानुशोभनं निकामकान्तचारुसायकं रसालवेणुगायकं नमामि कुञ्जनायकं लब्धगोपिकामनो मनोज्ञत नमामि कुञ्जकानने प्रवृद्धवन्निकायिनं किशोरकान्तिरञ्जितं गजेन्द्रमोक्षकारिणं नमामि श्रीविहारिणं यदा तदा यथा तथा तथैव कृष्णसत्कथा मया सदैव गीयतां तथा कृपा विधीयतां प्रमाणिकाष्टकद्वयं जपत्यधित्ययः पुमान् भवेत् स नन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान् भवेत् स नन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान् भवेत् स नन्दनन्दने सुभक्तिमान्. गोपाल कृष्ण भगवान जय.
आता उद्या आपण बघूया की गोकुळामध्ये गेल्यानंतर नेमकं काय काय झालं. आणि उद्या आपल्याला काला करायचा आहे, उद्या रास क्रीडा खेळायची आहे. जर खरंच सगळ्यांना फेर धरून उद्याचा आनंद साजरा करायचा असेल तर टिपऱ्या याच्या तयारीनिशी या आणि आनंदाने उत्साहाने उद्या आपण रास क्रीडा आणि काला करूया. आज भगवंत पडल्या गेला ता ना पी ही नी उद्या निळ्या रंगाची साडी आहे, विसरून जाऊ नये म्हणून शक्यतो सगळ्या गोष्टी सांगत असते. आणि यानंतरही मला सांभाळून घेणारे तुम्ही सगळेच जण आहात, म्हणून आता आपण घेऊया भागवताची फलश्रुती आणि मग त्यानंतर आरती पूर्वीचे श्लोक आणि नंतर आरती. उद्या बरोबर 2 वाजता तुम्ही सगळ्या जणी नक्की येणार आहात ही मला खात्री आहे. आणि मी पण 2 वाजता इथं राहावी ह्याची मला अपेक्षा आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. भागवताची फलश्रुती. भवे भवे यथा भक्ति पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश अथस्त्वं नो यतः प्रभो नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनः तं नमामि हरिपरम्. त्वदीयं वस्तु गोविन्दं तुभ्यमेव समर्पये तेन तद्भिङ्ग्रीकमले रतिं मे यच्छ शाश्वतीम्. करविले तळशी केली कटपट वाकडीका नीट देव जाणे तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे हे तुमते विनवितू असे अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनं देहान्ते तव सान्निध्यं देहि मे परमेश्वरम् देहि मे परमेश्वरम् देहि मे परमेश्वरम्. हरये नमः हरये नमः हरये नमः. खाली राधे 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 राधे. झालेली सेवा माझे सद्गुरू शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या चरणावर अर्पण करते. यातलं जर काही चुकलं असेल तर ते माझं आणि जर योग्य असेल तर माझे सद्गुरू शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचं. आरती पूर्वीचे श्लोक. श्री भगवान वाच मत्स्यं कूर्मं वराहं च वामनं च जनार्दनं गोविन्दं पुण्डरीकाक्षं माधवं मधुसूदनं पद्मनाभं सहस्राक्षं वनमालिं हलायुधं गोवर्धनं ऋषिकेशं वैकुण्ठं पुरुषोत्तमं विश्वरूपं वासुदेवं रामं नारायणं हरिं दामोदरं श्रीधरं च वेदांगं गरुडध्वजम् अनन्तं कृष्णगोपालं जपतो नास्ति पातकम् गवां कोटिप्रदानस्य अश्वमेध शतशश्च. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज. आरती लावली आहे ना. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडलीकाक्ष मंगलायतनम हरे. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता
आरती करू तुझ भगवंता श्री सुखमुनिने परम भक्तीने नाना परिणे हरिचरिता आरती करू तुझ भगवंता जय जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता